मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवतीर्थावरती आपल्या सभेत आपल्या पक्षाचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा घोषित केला। यावरती आज काँग्रेस विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात प्रतिक्रिया दिली। राज ठाकरे यांनी आपल्या बदललेल्या भूमिकेचे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आश्चर्य वाटते। राज ठाकरे महायुतीमध्ये जाऊन 2-4 जागा लढवतील असं वाटलं होतं, असं मत सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय। नाही, आश्चर्य वाटते। महाराष्ट्रातल्याही लोकांना एकदम आश्चर्य वाटलं, कारण की 19ची त्यांची भूमिका आणि आत्ताची भूमिका आम्हाला वाटलं ते युतीमध्ये जाऊन महायुतीमध्ये जाऊन 2-3 जागा लढवतील, 4 जागा लढवतील अशी चर्चा चालू होती। परंतु अगदीच लढवायचं नाही हा निर्णय मला वाटते मनसेच्या कार्यकर्त्यांना पण मान्य झालेला नाही, कारण की कॉमेंट्स बघितल्यानंतर लक्षात येईल की ही भूमिका फार पटली असं वाटत नाही आणि का परिवर्तन झालं एवढं कळायला मार्ग नाही। पण राजकीय जो काही व्यभिचार महाराष्ट्रात सुरू आहे त्याला साथ देऊ नका असं त्यांनी आवाहन केलं। दुसऱ्या बाजूला त्यांनी मी 2 पक्ष फोडून पुन्हा सत्तेवर आलो म्हणणाऱ्या भाजपच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या यांच्या भाजपला साथ दिली। कसं बघताय दोन विरोधात? मला वाटतं नाही, 100% ज्यावेळी ह्या फोडाफोडीचं राजकारण झालं त्यावेळी त्यांची वक्तव्य जी महाराष्ट्रातल्या जनतेनं ऐकली होती की हे चुकीचं झालंय आणि कशा पद्धतीनं हे फोडाफोडीचं राजकारण झालं याबद्दल स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडली। आणि महाराष्ट्रात जे गढूळ वातावरण झालेलं आहे त्या गढूळ वातावरणाला एक भाजपनं ज्या पद्धतीने वातावरण गढूळ केले पक्ष फोडून ते लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न त्यावेळी त्यांनी केला होता। परंतु आता एकदम युटर्न घेतल्यामुळं थोडं काय संभ्रम अवस्था नक्कीच महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण झाली। सांगलीचा तिढा मिटला म्हणायचं का? कारण अधिकृतपणे त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती चंद्रहार पाटलांच्याच गळ्यामध्ये टाकण्यात आली नाही। काल आता तिन्ही पक्षाचे आमचे प्रमुख मंडळी बसून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये हा खुलासा झालेला आहे। आता तिथली स्थानिक परिस्थिती नाना पटोलेजी आणि थोरात साहेब हाताळत आहेत आणि स्थानिकांशी चर्चा करून त्यातनं योग्य मार्ग काढून योग्य पद्धतीनं काँग्रेसचा सन्मान भविष्यकाळात कसा राहील हा प्रयत्न राहणार आहे, कारण की आता निर्णय झालेला आहे। काँग्रेस